अरे अथांग कुठे आहे? अथांग उन्मनी, तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात सर्वात लांब समुद्र किनारा असलेलं ठिकाण आहे गुहागर. एवढंच नाही तर गुहागरच्या आजूबाजूला एवढ्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत ना. म्हणजे बघा ना, फक्त 2 दिवसात इथे आम्ही बघितले एकदम व्हाईट सँड असलेले 3 सुंदर बीच, निसर्गाचा चमत्कार असणारी खडकातली घळई आणि एक सुंदर प्राचीन मंदिर. आम्ही राहिलो एकदम 5 स्टार रिसॉर्टच्या दर्जाच्या लोकांच्या राहत्या बंगल्यांमध्ये. त्याचबरोबर बघितलं गुहागर मधलं कोणालाच माहित नसलेलं एकदम वेगळंच ठिकाण. या सगळ्या ठिकाणांविषयी सगळी माहिती शिस्तीत देणार आहे फक्त. अरे कहना क्या चाहते हो? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आपल्या कोकणातल्या व्हिडिओजना तुम्ही भरभरून प्रतिसाद देताय, त्यामुळे मी परत आलेलो आहे कोकणात. आणि मी एकटाच येणार होतो, म्हणजे एकट्यानेच यायचं प्लॅन केलं होतं. पण हा, तर असे सगळेजण मिळून आम्ही आलेलो आहोत आणि आपण त्यांना विचारूयात की त्यांना काय अपेक्षित आहे या ट्रिप मधनं. लाईफ इज एन्जॉय अँड कोकण इज लाईफ. ब्रेक, बीच, सूर्यास्त. बाय द वे, ट्रिप मध्ये तुमच्या अपेक्षा काय असतात ते प्लीज मला कमेंट मध्ये फक्त एका शब्दात सांगा. लोकांच्या लई अपेक्षा होत्या राव, आणि ते पण 2 दिवसात. ओके, चॅलेंज ऍक्सेप्टेड. भरपूर फिरायचं, खूप ऍक्टिव्हिटीज करायच्या, पाण्यात खेळायचं, पोरांना लई दमवायचं, असा भरगच्च कार्यक्रम ठरवून आम्ही पोचलो गुहागर मधल्या मँगो विलेज या आमच्या राहण्याच्या ठिकाणी. इथे पोचलो आणि असं वाटलं की वेळ काळ असा एकदम स्तब्ध झालाय. हे ठिकाण म्हणजे नव्याने बांधलेलं कोकणातलं कौलारू गावच. इथे संपूर्ण कुटुंबासाठी आम्ही बंगला बुक केला होता आणि इथे पोचल्यावर भली मोठी तयार केलेली फिरण्याची लिस्ट विसरून गेलो आणि बंगल्याच्या ओसरीवरतीच सगळे निवांत झालो. तर प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला रूम टूर देत असतो, तर याची पण तुम्हाला मला रूम टूर द्यायची आहे. तर हे आहे आमचं कॉटेज. ते नसतं का ते असं टणण टाईप्स, मला एकदम फील येतो रूम टूर देताना. तर ही छान जागा आहे, हा लॉन आहे, बसायला सकाळच्या वेळेला चहा घेत वगैरे मस्त वाटतं इथे. आणि कसं आहे की जेव्हा तुम्ही आउटिंगला येता तेव्हा तुम्हाला मेन खोलीपेक्षा बाहेर आउटिंगच, म्हणजे म्हणतो ना सिट आउट्स जे असतात ते जास्त आवडतात. तर मस्त लॉन आहे, हा एकदम मेंटेन्ड आहे. ही आहे ओसरी. तर आम्ही खरं तर रूमपेक्षा इथे बाहेरच जास्त टाइमपास करतोय. तर ही ओसरी आहे, टिपिकल कोकणी घरांमध्ये असते तशी. आपण आज जाऊयात. आणि हा अथांग जे काहीतरी किडे करतोय. तर हा, हो येस, सॉरी आवाजाचा खूप डिस्टर्बन्स येईल कारण लोक फुल कल्ला करतात इथे. तर ही आहे लिव्हिंग रूम. तर इथे डायनिंग टेबल सुद्धा आहे आणि छोटासा हॉल आहे आणि इथे किचन आहे. हां, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला कधीही चहा लागतो आणि कॉफी लागते, तर इथे केटल आणि पूर्णपणे चहा कॉफी रेडी मिक्स आहेत. पण हे किचन वापरण्याची आम्हाला काही गरज पडली नाही, कारण यांचं रेस्टॉरंट आहे जिथे सगळे अस्सल कोकणी पदार्थ उत्तम मिळतात. मासे तर एकदम फ्रेश होते. त्यांची रूम सर्व्हिस सुद्धा होती. आणि इथे आहे बेडरूम. तर ही बेडरूम छान स्पेशियस बेडरूम आहे. इथे मस्त भरपूर प्रकाश आहे. टॉयलेट अटॅच आहे याला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बीच जवळ जेव्हा तुम्ही राहता एसी आहे इथे. आणि छान गोष्ट म्हणजे तुम्हाला बेडरूमला सुद्धा थेट बाहेरून जाता येतं. म्हणजे लिव्हिंग रूमला वेगळा ॲक्सेस आहे आणि बेडरूमला पण वेगळा ॲक्सेस आहे आत येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी. असे इथे आता हा 1 BHK बंगलो आहे. असे 2 BHK, 3 BHK, 4 BHK असे वेगवेगळे बंगलो आहेत. तुमच्या फॅमिलीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता आम्ही खरं तर 8 लोक आहोत, पण आम्ही 2 BHK आणि 1 BHK 2 असे घेतले. म्हणजे प्रायव्हसी सुद्धा मिळते, बाळाला पण खेळायला खूप भरपूर जागा मिळते. या मँगो विलेजची संकल्पना खूपच इंटरेस्टिंग आहे. हे जे बंगले आहेत ते लोकांनी विकत घेतलेले आहेत, जिथे ते राहायला येतात आणि जेव्हा ते नसतात तेव्हा ते पर्यटकांना रेंटवर देऊ शकतात आणि त्यातून उत्पन्नही कमवू शकतात. गुहागरच्या मुख्य समुद्र किनाऱ्यापासून हे ठिकाण अगदी 5-10 मिनिटांच्या अंतरावरती आहे. आणि अगदी सेम अशीच मँगो विलेजची संकल्पना असलेला दुसरा प्रकल्प गुहागरच्या एकदम युनिक लेक व्ह्यू लोकेशनवर तयार होतोय. हे ठिकाण म्हणजे खरंच वरचा दर्जा. 3ही बाजूने तळं आणि जंगल
अगदी मँगो विलेजच्याच पॅटर्नच्या सोयी सुविधा बंगले इथे होणार आहेत, जे तुम्ही विकत घेऊ शकता, स्वतः राहू शकता आणि पर्यटकांना सुद्धा रेंटवर देऊ शकता. यासंबंधी अधिक जाणून घ्यायचं असेल तर सगळ्या डिटेल्स, नंबर, वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्यांचे फ्री ऑनलाईन सेमिनार पण आहेत, जे तुम्ही जॉईन करू शकता आणि याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. इथे येऊन निवांत झाल्यावर वेळ झाली होती इथली सुंदर ठिकाणं एक्सप्लोर करण्याची. आमचा पहिला बीच होता मुख्य गुहागरचा. अगदी थेट बीच पर्यंत गाडी जाते आणि इथे पार्किंगची सुद्धा उत्तम सुविधा आहे. कुठे आलास पिल्लू? तू काय करणार समुद्रात? पाणी खेळणार. ओ चला चला. मला खरंच अपेक्षित नव्हतं. मी खूप वर्षांनी आलोय गुहागरला आणि दरवेळेस कोकणात गेलं ना की असं होतं की नाही, हा माझा आवडीचा समुद्र किनारा आहे, हा माझा आवडीचा समुद्र किनारा आहे, असं आपण एक फिक्स करतो. पण मी आता सांगेन, गुहागर हा माझा आवडीचा समुद्र किनारा आहे, कारण हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा समुद्र किनारा आहे, ज्याची लांबी 6 किलोमीटर आहे. इतका मोठा असल्यामुळे गर्दी होत नाही आणि झाली तरी गर्दी नसलेला प्रायव्हेट बीच सारखा तुमचा स्पॉट तुम्हाला मिळू शकतोच. छान गोष्ट म्हणजे बीच एकदम निवांत असून सुद्धा पोरांसाठी घोडागाडी, उंट अशा ऍक्टिव्हिटीज सुद्धा होत्या. त्यामुळे अथांग उन्मनी एकदम खुश. मुख्य गुहागर सोबतच आणखी 2 सुंदर समुद्र किनारे इथे लाभलेले आहेत. दुसरं ठिकाण होतं वेळणेश्वर. इथे जाण्याचा रस्ताच इतका भारी आहे ना की 16 किलोमीटरचं अंतर कधी संपलं कळलं पण नाही. थेट समुद्र किनाऱ्यावर वेळणेश्वर देवस्थान आहे. कोकणातल्या प्रत्येक गावात इतकी सुंदर आणि शांत मंदिरं आहेत, जी मी कधीच चुकवत नाही. या मंदिरात प्रवेश केल्यावर एक वेगळंच समाधान मिळतं. या जुन्या मंदिरात वावरताना समुद्राची गात सुद्धा ऐकू येत होती. त्यामुळे दुपार असून सुद्धा मन राहवलं नाही आणि मंदिराच्या मागेच सुंदर पायवाटेने मी वेळणेश्वरच्या किनाऱ्यावर पोहोचलो. याचं वैशिष्ट्य म्हणजे खूप सारी नारळाची झाडं या किनाऱ्यावर डोकावत होती. त्यामुळे आपण कॅलेंडरमध्ये समुद्राचे आयडियल फोटो बघतो ना, अगदी तसाच फील इथे येतो. अगदी थोडा वेळ का होईना हा सुंदर नजारा डोळ्यात साठवून मी तिकडूनच 3 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या हेदवी बीचकडे निघालो, कारण आमची सगळी पलटण तिथे खेळायला येणार होती. आमचा तिसरा समुद्र किनारा म्हणजे हेदवी. हा बीच सुद्धा खूपच सेक्लुडेड. त्याची एक बाजू खडकांची तर दुसरी बाजू रेतीची. त्याला चड्डीच घालायची नाहीये. म्हणलं काय खेकडाचा आवाजा बिवायचा. मला सांगितलं लॉलीपॉप देतो, चड्डी घाल प्लीज. नाईलाजाने असं बोलावं लागलं. तुम्ही घातली चड्डी आणि तो आता लॉलीपॉप मागतोय. त्याचं काय करायचं कळत नाही. इतकं पाण्यात खेळून सुद्धा अथांगाचं मन काही भरलं नव्हतं. आमच्यात त्याच्याबरोबर खेळण्याची एनर्जी नव्हती, पण अशा वेळी आजी आजोबा खूप उपयोगी येतात. नातवांसोबत तेही त्यांच्याच वयाचे होतात. हेदवी बीचला लागूनच प्रसिद्ध बामणघळ आहे, जी बघण्याची आमची खूप इच्छा होती. म्हणून आम्ही चौघे चालत चालत तिथे निघालो. खडकाळ वाट असली तरी काय फार अवघड नाही. अगदी 5 ते 10 मिनिटात तुम्ही तिथे पोहोचता. बामणघळ म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच आहे. भरतीमध्ये 2 खडकांच्या अगदी छोट्या निमुळत्या भागात पाणी शिरून उंच उडतं. भरतीची सुरुवात झाल्यामुळे इतकं पाणी उडत नव्हतं, पण त्याचा जो आवाज येत होता त्यामुळे वेगळीच वातावरण निर्मिती होत होती. तिथूनच सूर्यास्त सुद्धा खूप छान दिसतो. पोरं आजी आजोबांसोबत मनसोक्त किनाऱ्यावर खेळत होती आणि आम्ही निश्चिंतपणे सूर्यास्त बघत होतो. यापेक्षा आयडियल फॅमिली ट्रिप काय असू शकते. आनंद वाटण्यासाठी फार काही करायचे नसते. आनंद वाटण्यासाठी फार काही करायचे नसते. एक सुंदर हास्य पण पुरून उरते. तुम्ही हसत जगता की जगता रडत. तुम्ही हसत जगता की जगता रडत. हे तुम्हीच ठरवायचे असते. हे तुम्हीच ठरवायचे असते. लक्षात ठेवा, जीवन विद्या ही जगायची असते. जीवन विद्या ही जगायची असते.
हा, फार म्हणजे फार भारी जागा आहे ही. तुम्ही नक्की तुमच्या कुटुंबासोबत इथे यायलाच पाहिजे. बाय द वे, मी माझ्या कुटुंबासोबत आणखी कुठे कुठे जाऊ शकतो हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ते पण मी नक्कीच एक्सप्लोर करीन. आणि जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर, कोकणातलं घर असं नदीकाठी छान हवं असेल तर सगळ्या डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. मँगो विलेज जिथे आम्ही राहतोय सेम तशाच पद्धतीची स्कीम इथे होणार आहे. तुम्हाला थेट हा असा छान व्ह्यू मिळेल. तर त्याच्या सगळ्या डिटेल्स मी दिल्या आहेत. यांचे ऑनलाईन सेमिनार होतात, त्यामध्ये संपूर्ण माहिती दिली जाते. असेच दर बुधवारी आपण इंटरेस्टिंग व्हिडिओज घेऊन येत जाऊ. तोपर्यंत हॅपी जर्नी.